नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण बघणार आहे भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स मधले काही वस्तुनिष्ठ प्रश्न जे आपल्याला भरतीसाठी एक मार्क्स येणार आहे. ते खूप इम्पॉर्टंट आहे, ते आपण बघणार आहे. चला बघू. सर्वात उत्तम विद्युत वाहक कोणते? तर सर्वात उत्तम विद्युत वाहक हे चांदी आहे. चांदी. दाबातील बदल दर्शवण्यासाठी काय वापरतात? तर दाबातील बदल दर्शवण्यासाठी दाबमापी हे उपकरण वापरतात. दाबमापी. सजातीय ध्रुवामध्ये परस्पर चुंबकीय काय असते? तर सजातीय ध्रुवामध्ये परस्पर चुंबकीय प्रतिकर्षण असते. प्रतिकर्षण. तेजस्वी आणि शुद्ध हिरा हा काय आहे? तर तेजस्वी आणि शुद्ध हिरा हा विद्युत दुर्वाहक आहे. जेव्हा बंदुकीतून गोळी सुटते तेव्हा काय होते? हे बघा, आता बंदुकीतून आपण नाही का, जर एखादा आर्मी मॅन, पोलीस वगैरे कोणी असलं तर तेव्हा जे नाही का, जेव्हा ते असे मोठी जर बंदूक असली, रायफल वगैरे, त्यातून जेव्हा बंदुकीतून गोळी सुटते तेव्हा ती थोडी मागे खेचल्या जाते. कारण बंदुकीचं गोळीचं नाही का वेग फार जास्त मोठा असतो. मोठा म्हणजे फार गतीने जाते ती समोर गोळी. तर नाही का, ती जेव्हा बाहेर पडते म्हणजे बाहेर बंदुकीतून गोळी सुटते तेव्हा ती बंदूक थोडी मागं अशी गतिमान होते, खेचल्या जाते थोडीशी मागं, म्हणजे ती झटका देते. तर याचं उत्तर आहे जेव्हा बंदुकीतून गोळी सुटते तेव्हा बंदूक मागे गतिमान होते, म्हणजे बंदूक विरुद्ध दिशेला गतिमान होते. शक्तीचे मूल्य किती असते? शक्तीचे मूल्य हे बल गुणिले वेग, म्हणजे शक्तीचे मूल्य काढण्यासाठी हे सूत्र आहे. जेव्हा नाही का एक्झाम्पल मध्ये जेव्हा बल आणि वेग या दोन्हींची संख्या दिली जाते तर ते बल गुणिले वेग हे नाही का संख्येने एकमेकांना गुणायचंय. तर नाही का त्याचं उत्तर आपल्याला भेटणार आहे शक्तीचे मूल्य किती. तर याचं उत्तर आहे बल गुणिले वेग. जर हे एक्झाम्पल मध्ये याची संख्या जर दिलेली असली तर तुम्हाला हे सोपं जाईल शक्तीचे मूल्य काढायला. तर याचं उत्तर आहे बल गुणिले वेग. कोणता रंग अधिक उष्णता आकर्षित करतो? बघा, आपण जर भर उन्हामध्ये जर काळे कपडे घातले म्हणजे काळा ड्रेस घातला तर आपल्याला खूप ऊन लागतं. तर याचं उत्तर आहे काळा रंग हा अधिक उष्णता आकर्षित करतो. आणि हे खरं आहे. खरंच तुम्ही काळा घालून बघा, उन्हात जा, एकदम असे ते कपडे सुद्धा तापणार आणि तुम्हाला सुद्धा खूप गरम होणार आहे. तर काळा रंग हा अधिक उष्णता आकर्षित करतो. विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात? तर विजेच्या दिव्यात टंगस्टन या धातूची तार वापरतात. टंगस्टन. सूर्यप्रकाशात एकूण किती रंग समाविष्ट असतात? तर सूर्यप्रकाशात एकूण 7 रंग समाविष्ट असतात. वीज चमकल्यानंतर ढगांचे गडगडणे ऐकू येते कारण? तर वीज चमकल्यानंतर बघा, प्रकाशाचा वेग आहे ना ध्वनीच्या वेगापेक्षा खूपच जास्त असतो. म्हणून आहे ना विजेचा एवढा आवाज वीज चमकल्यानंतर ढगांचा गडगडणे जास्त ऐकू येते. वीज चमकल्यानंतर आपल्याला नाही का असं प्रकाश नाही का, विजेचा प्रकाश कमी दिसतो पण ढगांचा आवाज जास्त होतो. तर याचं उत्तर आहे प्रकाशाच्या वेगापेक्षा ध्वनीचा वेग खूपच जास्त असतो, म्हणून ढगांचे गडगडणे ऐकू येते. कमी उंची मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर कमी उंची मोजण्यासाठी व्हर्नियर कॅपिलर हे उपकरण वापरतात. स्टोव्ह मधील इंधन बर्नर पर्यंत कसे जाते? तर स्टोव्ह मधील इंधन बर्नर पर्यंत हवेच्या दाबामुळे जाते.
हवेचा दाब. स्टोव्ह मधील इंधन बर्नर पर्यंत हवेच्या दाबामुळे जाते. सर्वाधिक लवचिक वस्तू कोणती? तर सर्वाधिक लवचिक वस्तू ही रबर आहे. सर्वाधिक लवचिक वस्तू रबर आहे. मोटारीत बसविलेल्या रेडिएटरचे कार्य कोणते? बघा आता मोटारमध्ये बसवलेल्या रेडिएटरचे कार्य ही इंजिन थंड करणे असते. इंजिन जेव्हा म्हणजे मशीन जेव्हा चालतं, जेव्हा मोटार चालते तेव्हा त्यातलं इंजिन खूप गरम झालेलं असतं, तर ते रेडिएटरचं काम आहे की ते थंड करणं. म्हणजेच मोटारीत बसवलेल्या रेडिएटरचे कार्य हे इंजिन थंड करणे असते. इंजिन थंड करणे. समुद्रातील त्सुनामी लाटा कशामुळे निर्माण होतात? तर समुद्रातील त्सुनामी लाटा या पाण्यातील भूकंपामुळे, म्हणजे पाण्यामध्ये जो भूकंप येतो तेव्हा तो भूकंप आल्यानंतर तेव्हा त्सुनामी लाटा चालू होतात. तर पाण्यातील भूकंप. मानवी कान कितीपेक्षा कमी वारंवारितेचा ध्वनी ऐकण्यास असमर्थ असतो? म्हणजे मानवी कान या इतक्या वेगाने आवाज ऐकू शकत नाही. कितक्या? तर 20 हर्ट्ज यापेक्षा जास्त मानवी कान, आपला कान म्हणजे आपल्या मनुष्याचा कान हा 20 हर्ट्ज पेक्षा जास्त आवाज ऐकण्यास असमर्थ असतो. म्हणजे एवढा आवाज तो ऐकू शकत नाही, त्याच्या कानाचे पडदे फाटायला बसले. तर 20 हर्ट्ज याचं उत्तर आहे. 20 हर्ट्ज पेक्षा जास्त ऐकू शकत नाही. व्होल्ट हे कशाचे एकक आहे? तर व्होल्ट हे विद्युत विभवांतर याचे एकक आहे. म्हणजे आपण बघितलं की नाही का, हे बोर्ड इतक्या व्होल्टचं आहे, ही मोटर इतक्या व्होल्टची आहे, आपण बघत राहतो. व्होल्ट हे विद्युत विभवांतर याचे एकक आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स मध्येच येतं. सूर्याच्या उष्णतेमुळे जलाशयातील पाण्याचे काय होते? तर जलाशयातील उष्णतेमुळे जलाशयातील पाण्याचे बाष्पीभवन होते. जेव्हा बाष्पीभवन होते तेव्हाच आपल्याला पाऊस मिळतो, पाऊस आपल्याकडे पडतो. म्हणजे ऊन पडणं, उन्हाची उष्णता पण आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे, तरच आपल्या जगामध्ये पाऊस पडणार आहे. गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला? बघा आता गुरुत्वाकर्षण, ग्रॅव्हिटेशन फोर्स, आता त्याचा शोध हा न्यूटननी लावलाय. तर तो का लावलाय का? तर एक प्रश्न सतत त्यांना हे होत होता, सतत एक प्रश्न पडत होता की आपण जर म्हणजे एखादी वस्तू जर वरती फेकली तर ती पुन्हा खालीच का येते, ती वरतीच का थांबत नाही? तर ह्या प्रश्नामुळे त्यांनी शोध लावलाय गुरुत्वाकर्षण शक्तीचा. कारण आपण पृथ्वीवर राहतो, ते पृथ्वी ग्रॅव्हिटेशन फोर्स एकदम असं खेचून घेते. म्हणजे आपण पृथ्वीवर का बरं आहे, तर नाही का आपल्याला ती खाली खेचून घेते, म्हणून आपण एकदम स्टेबल इथं पृथ्वीवर उभे. आणि जर आपण नाही का आकाशात गेले तर आपण तिथं तरंगायला लागू डायरेक्ट, कारण तिथं पृथ्वी नाहीये, कारण ती खेचू शकत नाही, तिथे ग्रॅव्हिटेशन फोर्स नाहीये, त्यामुळे आपण तिथं तरंगू. तर पृथ्वीवर ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे, तर त्या ग्रॅव्हिटेशनचा शोध हा न्यूटननी लावलाय. न्यूटन या सायंटिस्टनी लावलेला आहे. ओझोन वायूच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाही? तर ओझोन वायूच्या थरामुळे अल्ट्राव्हायोलेट हे घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाही. प्रिझम मधून प्रकाश किरण गेल्यास सर्वाधिक विचलन कोणत्या रंगाचे होते? तर सर्वाधिक विचलन हे जांभळ्या रंगाचे होते. जांभळा रंग. किती डिग्री सेल्सिअसला पाण्याचे बाष्पात रूपांतर होते? तर 100 डिग्री सेल्सिअसला पाण्याचे बाष्पामध्ये रूपांतर होते. 100 डिग्री सेल्सिअस. तर विद्युत चुंबक बनवण्यासाठी कोणत्या धातूचा वापर करतात? विद्युत चुंबक बनवण्यासाठी हे मृदू लोखंडाचा वापर करतात. मृदू लोखंड. पुढे कक्ष तापमानाला पुढीलपैकी कोणत्या द्रव अवस्थेत असतो? हा कक्ष तापमानाला पुढीलपैकी म्हणजेच खाली ऑप्शन्स होते पण मी काही लिहिलेलं नाहीये. तर कक्ष तापमानाला मर्क्युरी द्रव अवस्थेत असतो. मर्क्युरी. आवाजाची गती कोणत्या माध्यमामध्ये सर्वात जास्त असते?
तर आवाजाची गती ही घन माध्यमामध्ये जास्त असते. घन. इलेक्ट्रिक करंट हा कशाचा प्रवाह आहे? तर इलेक्ट्रिक करंट हा इलेक्ट्रॉनिक्सचा प्रवाह आहे. इलेक्ट्रॉनिक्सचा प्रवाह आहे. पास्कल हे कशाचे एकक आहे? तर पास्कल हे दाबाचे एकक आहे. दाब कशाने मोजता? तर पास्कलने मोजता. सोलार कुकरची पेटी आतील बाजूस कोणत्या रंगाने रंगवलेली असते? तर सोलार कुकरची पेटी ही आतील बाजूस काळ्या रंगाने रंगवलेली असते. काळ्या रंगाने रंगवलेली असते. तर सोलार कुकरची पेटी आतील बाजूस काळ्या रंगाने रंगवलेली असते. सुरुंगाच्या आवाजाने खिडकीची काच फुटणे हे कोणत्या ऊर्जेचे रूप आहे? तर सुरुंगाच्या आवाजाने खिडकीची काच फुटणे हे ध्वनी हे ऊर्जेचे रूप आहे. ध्वनी म्हणजे सुरुंगाच्या आवाजाने खूप आवाज होतो त्याने खिडकीच्या काचची किंवा कोणतीही काच फुटण्याची शक्यता असते. तर ध्वनी 20 डिग्री तापमानावर ध्वनीचा वेग किती मीटर पर सेकंद असतो? तर 343 मीटर पर सेकंदवर असतो. दूरचित्रवाणी संचामध्ये पडद्यावरती दिसणारे चलचित्राचे कारण काय? तर दृष्टीसंचार. दृष्टीसंचार हे त्याचं कारण आहे. गुरुत्वाकर्षण बलामुळे वर फेकलेल्या वस्तूचा खाली पडताना तिच्या गतीवर काय परिणाम होतो? जर आपण चेंडू वर फेकला तर तो खाली येताना आता वर फेकल्यावरती तो स्लो जाणार आहे आणि जेव्हा तो खाली पडतो तेव्हा तो एकदम फास्ट येणार आहे. तर तिच्या गतीवर काय परिणाम होतो? तर त्याची गती वाढते. कोणत्या पदार्थांची सर्वात जास्त घनता आहे? तर पारा या पदार्थाची सर्वात जास्त घनता आहे. पारा. ऊर्जेचा नैसर्गिक स्रोत कोणता? तर ऊर्जेचा नैसर्गिक स्रोत हा सूर्य आहे. सूर्य. ऊर्जेचा नैसर्गिक स्रोत सूर्य आहे. सर्वात कठीण पदार्थ कोणता? तर सर्वात कठीण पदार्थ हा हिरा आहे. हिरा. पितळ हा धातू कशापासून तयार करतात? तांबे प्लस जस्त या दोन पदार्थांपासून तयार करतात. बाष्पीभवनामुळे काय निर्माण होते? तर बाष्पीभवनामुळे आर्द्रता निर्माण होते. उष्णतेचे संक्रमण कोणत्या प्रकारांनी होते? आता उष्णतेचे संक्रमण हे वहन, अभिसरण आणि प्रारण या तीन प्रकारांनी होते. वहन, अभिसरण व प्रारण या तीन प्रकारांनी उष्णतेचे संक्रमण होते. जूल हे कशाचे एकक आहे? तर जूल हे ऊर्जेचे एकक आहे. ऊर्जा. डेसिबल हे कशाचे एकक आहे? तर डेसिबल हे आवाजाचे एकक आहे. आवाज. तर बघा आपण हे फिजिक्सचे म्हणजेच भौतिकशास्त्राचे 40 प्रश्न बघितले आहेत. भरतीसाठी हे खूप इम्पॉर्टंट आहेत. याचा स्टडी करा. धन्यवाद.